भारतातील आग्रा शहरात मुघल साम्राज्याच्या आर्किटेक्ट्सचं एक असा उत्कृष्ट नमुना आहे ज्याला आज संपूर्ण जग ताजमहलच्या नावाने ओळखतो। 42 एकरांवर पसरलेल्या दुरूनच चमकणाऱ्या या मकबऱ्याने आतून स्वतःला सुंदर बागेने सजवलंय, पण दुःखाचे अनेक ढग आजही त्यावर घिरट्या घालत आहेत। आज आम्ही तुम्हाला याच ताजमहलाबद्दल सांगणार आहोत। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। ताजमहल हा उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध मकबरा आहे। याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख दिली आहे। ताजमहल जागतिक कीर्तीसाठी ओळखला जातो। आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध शहर आहे। हे शहर ऐतिहासिक, संस्कृती आणि प्रमुख पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। मुघल सम्राट अकबर, सम्राट जहांगीर आणि शहाजहान यांच्या काळात आग्रा ही मुघल साम्राज्याची राजधानी होती। हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे। मुघल सम्राट शहाजहानची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ही समाधी बांधण्यात आलेली आहे। ताजमहलचं बांधकाम 1632 ते 1653 पर्यंत चाललं आणि ते त्या काळातील अद्वितीय मुघल वास्तुकलेचं उदाहरण मानलं जातं। हे लाल किल्ल्याजवळ यमुना नदीच्या काठावर वसलेलं आहे। ताजमहलचं बांधकाम शहाजहानने तेव्हा सुरू केलं जेव्हा त्याची पत्नी मुमताज महलने तिच्या मृत्यूआधी एक वचन घेतलं होतं की तिच्या स्मरणार्थ जगातील सर्वात सुंदर समाधी बांधली जाईल। ताजमहलच्या बांधकामामध्ये लाल दगड, पांढरा मार्बल, पितळ, सोने, नीलम, मोती, मकरानी दगड आणि इतर रत्नांचा वापर करण्यात आलेला आहे। ताजमहलचं सौंदर्य त्याच्या विस्तृत समाधीमध्ये तसेच त्याची वास्तुकला, विशालता आणि सुंदर कोरीवकाम यात दडलेलं आहे। ही उच्च कलेची एक अनोखी उपलब्धी आहे आणि ती संस्कृती, प्रेमाचं प्रतीक मानली जाते। ताजमहल हे एक सुंदर आकर्षण आहे आणि या महान ऐतिहासिक समाधीच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देतात। ताजमहल बांधण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली। 1632 मध्ये बांधकाम सुरू झालं आणि 1653 मध्ये ते पूर्ण झालं। या दरम्यान सुमारे 20,000 मजूर, कारागीर, वास्तुविशारद यांनी योगदान दिलं। ताजमहल हा बऱ्याच काळापासून परिश्रमपूर्वक बांधला गेलाय, ज्यामुळे हा एक परिपूर्ण आर्किटेक्चरल उत्कृष्ट नमुना बनला आहे। ताजमहल बांधण्यात एक मोठा कारागीर संघ प्रामुख्याने सामील होता, ज्यामध्ये अनेक महान कारागिरींचा समावेश आहे। मुख्य वास्तुविशारद आणि बिल्डर उस्ताद अहमद लाहोरी हे एक अनुकरणीय मुघल वास्तुविशारद होते, ज्यांनी ताजमहलची कोरीव कामे आणि बांधकाम संरचना व्यवस्थापित केली होती। त्यांनी ताजमहलची अद्वितीय स्थापत्य शैली तयार केली आणि मुघल संस्कृती आणि वास्तुकला तसेच पारंपरिक भारतीय शैलींचा समावेश केला। याच व्यतिरिक्त इतर कारागीर देखील या कामात सामील होते, जे त्यांचे प्रतिष्ठित सहाय्य होते आणि त्यांनी बांधकामाच्या विविध पैलूंमध्ये मदत केली। यामध्ये निवासी आणि अनिवासी कारागीर, मार्बल कापणी कारागीर, संगमरवर कारागीर, रंगीबेरंगी शिलाई कारागीर, कोरीव कारागीर, प्रकाश कलाकार आणि ज्वेलर्स यांचा समावेश होता। मुघल सम्राट शहाजहानने त्याची राणी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला। ताजमहल बांधण्यासाठी कारागिरांनी अथक परिश्रम घेतले होते। त्यांना अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कारागिरांचे चक्क हात कापण्यात आले होते असं म्हटलं जातं। मात्र हे कितपत सत्य आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ताजमहल पाहायला आलेल्या पर्यटकांना याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यात रस असतो। त्यांची उत्सुकता टुरिस्ट गाईड आणखीन वाढवतात आणि मजेशीर किस्से ऐकून त्यांचं मनोरंजनही करतात। ताजमहल बांधणाऱ्या कारागिरांचे शहाजहानने हात कापले हाही त्याचाच एक भाग आहे। सुंदर असा ताजमहल पाहिल्यानंतर त्यांनाही हे सत्य वाटतं। बीबीसीच्या रिपोर्टनुसार कारागिरांचे हात कापण्याची गोष्ट निव्वळ एक कल्पना आहे। या संदर्भात आतापर्यंत इतिहासामध्ये एकही पुरावा सापडलेला नाहीये, तसेच इतिहासकारांनी देखील याचा उल्लेख कुठे केलेला नाहीये। ताजमहलचे पूर्ण नाव दिवाने खासे खुसरो असं आहे। ही समाधी मुघल सम्राट शहाजहानची पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती। याला इंग्रजीत ताजमहल असंही म्हणतात। ताज म्हणजे मकबरा आणि महल म्हणजे समाधी, त्यामुळे याला ताजमहल असं म्हटलं जातं। हे भारतातील प्रमुख वारसा स्थळांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात आश्चर्यकारक वास्तुशिल्प सजावट मानलं जातं। ताजमहलचं बांधकाम 1653 मध्ये पूर्ण झालं होतं। सध्या 2024 मध्ये ताजमहलच्या निर्मितीला जवळपास 371 वर्ष पूर्ण झाली आहेत। हे भारतातील सर्वात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळांपैकी एक आहे। उत्कृष्ट स्थापत्य शैली, सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे ताजमहलला जगभरात प्रसिद्धी आहे। तात्पुरतं इथेच थांबूया। ही स्टोरी आपल्याला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि पाहत रहा देशोन्नती।
नमस्कार.